अतिक्रमणासंदर्भात जे पुनर्वसनाचा जो मुद्दा आहे तो कशा पद्धतीनं हाताळला जाणार आहे? आपल्या बुलढाणा शहरामध्ये ग्रँड मार्केट आंबेडकर नगर त्या प्लेग्राऊंडच्या मध्ये सगळे लोक बसले. त्याच्यामागून एक डीपी रोड जातो. तो डीपी रोड शिवाजी हायस्कूलला मिळतो. त्या डीपी रोडवर मातंग समाजाची 67 घरं आहेत आणि भिल्ल समाजाची 29 घरं आहेत आणि बाकीचे 120 घरं आहेत. तर आता तिथलं एक खरेदी विक्री संघाची जागा भिलवाड्याच्या बाजूला लागून आहे आणि त्याच्याच बाजूला लागून एक ओम अग्रवालची जागा आहे. तर ती रेडी लिटरच्या दरानं नगरपालिका खरेदी करायचं ठरवते. शक्य झालं तर त्यांचा रिसेटलमेंट डिलीट करायचं. नाही त्या काय उरल्या जागा तर जे हनुमतखेडा नगरपालिकेची 2 एकर जागा घनकचऱ्याची आता खाली होते. कारण घनकचरा आपण आता माळवेला घेऊन जातो. तिकडे 18 एकर जमीन आपल्या कलेक्टरने दिली. तर त्याच्यावर आपला इंदोरच्या धर्तीवर जो प्लांट चालतो ते आपला प्रयत्न सुरू आहे तिकडे. तर ते त्याचं आपण करणार. तिकडची स्मशानभूमी आहे. जाताना लोकांना खूप त्रास होतो संगम तलाव. तर ते संगम तलावाचा हा संगम तलाव आहे. या संगम तलावाच्या काठाने आम्ही घेणारे 320 मीटर वॉल. ती वॉल सिमेंट कॉन्क्रीटची असणार आहे, जिला आम्ही पहाडामध्ये सिमेंट हे लोखंड टाकून तिला आपण मजबूत करणार. आणि जे आज लोक आशे घरामध्ये गेले त्याला आम्ही टेबल करणार. आणि तिथून आता इथे स्मशानभूमी आहे. हा येणारा चिखलेगडा रस्ता आहे. 12 मीटर रस्ता मागच्या डीपीमध्ये इकडून पण होता. तर या लोकांना सुटसुटीत बसवायचं, यांना सगळ्या सुविधा द्यायच्या आणि हा रस्ता क्लिअर करायचा. या रस्त्यावरचे लोक हे मागे शिफ्ट करायचे, हा रस्ता क्लिअर करायचा. आणि इथं तोंडावर जे लोक बसलेले आहेत या लोकांना स्मशानभूमीच्या बाजूला टाकायचं आणि इथे 1000 गाड्यांचं पार्किंग खुलं करायचं. इथे मोठा पार्किंगचा प्रश्न आज जाता येत. तर हा इथला एक भाग आहे. टीबी हॉस्पिटलचे 70 घरं आहे, ज्यातल्या 8 लोकांना शासकीय बसले आहेत ते सोडून उर्वरित जे 62 घरं आहेत आणि इंद्रानगरचा खालचा पट्टा त्या जागेवरच त्यांना PMI योजनेअंतर्गत घरकुलं मंजूर करायचे, बँकेची मदत घ्यायची आणि त्यांना तिथं रिसेटल करायचं. मिलिंदनगर, सावित्रीबाई फुलेनगर, भीमनगर सगळ्या एरियामध्ये सगळ्या शहराच्या झोपडपट्टीचं पुनर्वसन एकाच वेळेस सगळं. अगदी एकबाल नगरमध्ये सुद्धा जे लोक उर्दू शाळेच्या प्लेग्राऊंडमध्ये बसलेले त्या प्लेग्राऊंडवर घर आपल्याला येऊन टाकता येते, देता येत नाही. तर ते जे बाजूला जे काही मागची IHDPची बिल्डिंग बांधलेल्या आहेत त्या डिस्मेंटल करायच्या आणि सगळ्या लोकांना 5 मजली इमारतमध्ये त्याच पद्धतीनं शिफ्ट करायचं, जेणेकरून तिकडच्या लोकांना प्लेग्राऊंड पण त्या ठिकाणी मिळेल आणि या लोकांना कायमस्वरूपी बांधकाम पण करता येईल.